आगामी नगर पंचायत और नगर परिषद चुनाव से पहले शिवसेना ठाकरे गुट के गोंदिया जिला प्रमुख शैलेश जायसवाल ने एक सनसनी खुलासा किया। उनके अनुसार शिंदे गुट और भाजपा के कई पदाधिकारी जल्द ही शिवसेना ठाकरे गुट में शामिल होंगे। इस बयान के बाद राजनीतिक हलकों में हलचली मच गई। शैलेश जायसवाल ने गोंदिया में पत्रकारों से बात करते हुए कहा कि उद्धव बालासाहेब ठाकरे के नेतृत्व में कट्टर शिवसैनिकों का समूह हमेशा से एकजुट रहा है और आगामी चुनाव से पहले हम कई नए नेताओं का स्वागत करेंगे। जायसवाल के इस बयान से शिंदे गुट और भाजपा के भीतर खलबली मच गई। आपल्याला मी सांगतो, गोंदिया जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये, या गटात शिवसेनेचे एकही पदाधिकारी शिवसैनिक हे कोणत्याही पक्षामध्ये शिंदे गटात म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये गेलेले नाही। फक्त एक पदाधिकारी तो गेला आणि त्याच्यामध्ये त्याच्या मागे कोणता व्याप नव्हता आणि अशाच प्रकारे जे लोक कोणी कदाचित गेले असतील, काही भाजपचे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोक गेले, ते लोक एक व्यावसायिक दृष्टिकोनातून जातात। आजचा जो राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, हा एक देशाला जनतेच्या हितार्थ सरकार चालूच नाही, ते राजकारणच्या व्यतिरिक्त धंदा करून राहिले आणि धंदापोटी असा व्यवसायमय राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे। त्यामुळे ते लोक आपल्या पोटापाणीसाठी आणि व्यवसाय करण्यासाठी ते लोक त्या ठिकाणी जातात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एवढा मोठा कार्यक्रम एकनाथ शिंदे आल्यानंतरही संपूर्ण जिल्ह्यातला एकही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब गटाच्या शिंदे गटात गेलेला नाही। यानंतर काही दिवसांमध्ये आता तुम्ही बघून राहिल्या कशा प्रकारे शिंदेचे भ्रष्टाचार समोर येत आहेत आणि काही शिंदेचे पदाधिकारी, शिंदे गटाचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे येण्यास इच्छुक आहेत। गेल्या 1-2 महिन्यामध्ये आपल्या इकडे जेव्हा निवडणुका लागतील नगरपंचायतीच्या, नगर परिषदेच्या, त्यावेळेस आपल्याला कळेल का कशा प्रकारे अजून लोक गौविस्फोट या ठिकाणी आम्ही पण करणार आहोत। या जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित गटाचे आणि भारतीय जनता पक्षाचे काही लोक या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। आमचे संपर्क प्रमुख या ठिकाणी येत्या 10 दिवसात येणार आहेत। शिवजयंती निमित्त 17 तारखेला जे आयोजित कार्यक्रम आहेत त्यामध्ये हे घटना घडेल।